नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मध्ये तुमच्यासाठी खूप चांगलं टॉपिक घेऊन आले मित्रांनो। आजचं टॉपिक बघा आपला असणार आहे मापन। मापन हा टॉपिक मित्रांनो बघा तिसरा टॉपिक चालू आहे आपला वर्दी बॅच मध्ये। आतापर्यंत दोन टॉपिक आपले संपलेले आहेत मित्रांनो। पहिला आहे संख्या, दुसरा आहे स्थानिक व दर्शनी किंमत काढणे मित्रांनो। आता मापन मध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करणे किंवा मीटरला किलोमीटर मध्ये लिहिणे किंवा सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करणे या पद्धतीने तुम्हाला विचारलं जातील। असं विचारतील 1 मीटर बरोबर किती किलोमीटर, 5 डेसिमीटर बरोबर किती मीटर, हे असे प्रश्न तुम्ही बघितलेले असणार मित्रांनो। आज ते सर्व प्रश्न तुमचे क्लिअर होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार आहे मित्रांनो। बघा पहिलं त्या अगोदर काही बेसिक गोष्टी आहेत, त्या गोष्टीनुसार आपण ह्या काय करू मित्रांनो, हा टॉपिक क्लिअर करू। पहिलं समजून घ्या, मी इथे एक सूत्र लिहिलंय, मंत्र लिहिलंय, याला मंत्र समजा मित्रांनो तुम्ही। मसड, इथं बॉक्स दिलेले मित्रांनो, या बॉक्स मध्ये काय लिहायचं सांगतोय बघा। काय लिहिलं आपण, मसड, आणि इकडे कसं वाचणार याला, डवाक। बघा मित्रांनो आपण मंत्र काय लिहिलोय, मसड डवाक, मसड डवाक। बघा मसड डवाक, मसड डवाक। मसड म्हणजे काय आणि डवाक म्हणजे काय आणि या बॉक्सचा अर्थ काय आहे मित्रांनो, तुम्हाला लगेच समजून सांगतो। बघा म म्हणजे मित्रांनो इथं मिली मीटर, म म्हणजे काय मित्रांनो मिलीमीटर। स म्हणजे काय मित्रांनो सेंटीमीटर, सेंटीमीटर। ड म्हणजे काय मित्रांनो डेसिमीटर, ड म्हणजे काय मित्रांनो डेसिमीटर। आता हे ड म्हणजे काय मित्रांनो बघा, डेकामीटर, डेकामीटर। इथं वा म्हणजे काय मित्रांनो बघा, इथं आहे हेक्टो, हेक्टोमीटर, हेक्टोमीटर। आणि क म्हणजे काय मित्रांनो किलो, किलोमीटर, किलोमीटर। बघा आता मी तुम्हाला बघा मसड डवाक याचा पूर्ण अर्थ सांगितलंय मित्रांनो। म म्हणजे काय मिली, स म्हणजे काय सेंटी, ड म्हणजे काय डेसी, ड म्हणजे काय डेका, व म्हणजे काय वा म्हणजे काय हेक्टो, आणि तर क म्हणजे काय मित्रांनो किलो। आता हे जे मीटर लिहिले मित्रांनो बघा, मीटर हे काय आपण मापन मोजण्यासाठी झालं। मी म्हणले द्रव मोजायचंय, मग ते कशामध्ये मोजणार आपण, द्रव। बघा तिथं असणार आहे मिलीग्रॅम, ग्रॅम असणार आहे मित्रांनो। बघा इथं तुम्ही याला आता मिलीमीटर म्हणले म्हणून या बॉक्स मध्ये काय येणार आहे मित्रांनो मीटर, मग इथं काय येणार मीटर। बघा याला कसं वाचणार आपण, इथं मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर, हे झालं मीटरचं मित्रांनो। आता दुसरं काय येणार आहे मित्रांनो लिटर आणि ग्रॅम। मग आता याला काय करणार, मिलीला मिली ठेवायचं, मग इथं काय लिहिणार मित्रांनो ग्रॅम, मग याला काय म्हणणार मिलीग्रॅम, इथं सेंटीग्रॅम, आणि इथं काय मित्रांनो डेसिग्रॅम। त्यानंतर ना या बॉक्स मध्ये इथे एक बॉक्स आपण तयार केलं, तर इथं काय येणार मित्रांनो या बॉक्स मध्ये ग्रॅम। आता ग्रॅम मध्ये म्हणजे जसं की द्रव मोजायचे, दूध मोजायचे, ते आपण कशामध्ये मोजतो मित्रांनो लिटर मध्ये मोजतो। मग ग्रॅम वगैरे मध्ये बघा आपण काय कडधान्य वगैरे घ्यायला गेलो तर आपण तिथं ग्रॅम मध्ये मोजतो। मग मला तुम्ही सांगा इथं ग्रॅम झाले, ठीक आहे, मग मला तुम्ही सांगा ग्रॅम मध्ये आपण याला मोजलोय। आता इथं डेका ग्रॅम, आणि इथं काय मित्रांनो हेक्टोग्रॅम, आणि इकडे काय मित्रांनो किलोग्रॅम। आणि आता मला सांगा मित्रांनो इथं ग्रॅम आणि मीटर लिहिलोय, बघा इथं तुम्हाला 3 शब्द आठवण ठेवायचंय। आता अजून एक मापनचं पद्धती राहिली मित्रांनो, कुठली मित्रांनो बघा, जसे की हे ग्रॅम झाले। आता लिटर, जसे मला दूध मोजायचंय ते तर मी ग्रॅम मध्ये मोजू शकत नाही किंवा मीटर मध्ये मोजू शकत नाही, कशामध्ये मोजू शकतो मित्रांनो लिटर मध्ये। आता मग इथं काय करणार आहे आपण, ग्रॅमचं काय होणार लिटर, मिलीलीटर, मग इथं सेंटीलीटर, मग इथं डेसिलीटर, मग इथं काय मित्रांनो इथं या बॉक्स मध्ये काय येणार, आता इथं लिटर आले म्हणून इथं पण काय येणार लिटर। बघा इथं काय येणार लिटर, मग इथं काय मित्रांनो डेकालीटर, डेकालीटर, इथं काय मित्रांनो हेक्टोलीटर, हेक्टोलीटर, आणि इथं काय मित्रांनो किलोलीटर। मग हे झालं तुमचं मापन मोजण्याचे तिन्ही पद्धती मित्रांनो। बघा
आता समजा मी तुम्हाला जमीन मोजा म्हणलं तर काय मोजणार आहे तुम्ही मित्रांनो, त्याला मीटर मध्ये मोजणार आहे. मी म्हणलोय पदार्थ मोजा म्हटलं तर तुम्ही कसं मोजणार आहे मित्रांनो, ग्रॅम मध्ये. मी तुम्हाला म्हणलो 1 किलो साखर आणा, साखर कशामध्ये मोजणार मित्रांनो, किलो मध्ये किंवा ग्रॅम मध्ये. मी म्हणलो आता दूध आणा, मग दूध काय किलो मध्ये मोजणार आहे मित्रांनो, तुम्ही कशामध्ये मोजणार, लिटर मध्ये. बघा, द्रव मोजायचं असेल तर लिटर आणि पदार्थ मोजायचे असेल तर ग्रॅम, आणि तुम्हाला जर समजा जमीन मोजायचंय तर कशामध्ये मोजणार मित्रांनो, मीटर मध्ये. जमीन किंवा इतर काही, बघा शेत मोजायचं असेल तरी पण तुमचं मीटर मध्ये मोजता येईल. बघा, ह्या 3 गोष्टीला आठवण ठेवा. इथं फक्त हा बदलला की यांचं सगळं बदलून जातं. इथं मीटर असेल तर सगळ्यांना मीटर लावायचं, इथं ग्रॅम असेल तर सगळ्यांना ग्रॅम लावायचं, इथं लिटर असेल तर सगळ्यांना लिटर लावायचं मित्रांनो. हे झालं तुमचं बेसिक कन्सेप्ट. पण आता हे सोडवायचं कसं, जसं की मिलीलिटरला मीटर मध्ये कसं करणार आणि किलोमीटरला मीटर मध्ये कसं करणार हे तुम्हाला बघायचं असेल तर बघा मित्रांनो, इकडनं आपल्याला इकडं जायचं असेल किंवा तिकडनं इकडे यायचं असेल. बघा, मी इथून एक आता आकृती काढतोय, इकडनं इकडं दाखवलंय. इकडं म्हणजे इथंपर्यंत नाही बरं का मित्रांनो, इकडनं इकडं जायचंय समजा आपल्याला पुणे इथंपर्यंत, नाहीतर इकडचं दिलेलं आहे आणि इकडचं उत्तर काढायचंय. बघा, इकडनं इकडं जाताना काय करायचंय, इकडनं इकडे येताना काय करायचंय समजून घ्या. बघा, इकडनं इकडं जात असताना भागाकार करा. काय करणार मित्रांनो, भागाकार. आणि तिकडनं इकडे येत असताना काय करणार मित्रांनो, गुणाकार. गुणाकार कशाचं, भागाकार मित्रांनो. भागाकार म्हणजे हा भागाकार, गुणाकार म्हणजे हा गुणाकार. पण कुठल्या पटीत गुणाकार किंवा भागाकार करणार मित्रांनो, 10च्या पटीत. भागाकार पण कशाच्या पटीत, 10च्या पटीत. बघा, भागाकार कशामध्ये, 10च्या पटीत. आणि गुणाकार पण कसं मित्रांनो, 10च्या पटीत. ते कसं मी तुम्हाला समजवतो मित्रांनो. आता काय करा, लगेच तुम्ही काय करा, एवढं लिहून घ्या. लगेच आपण काय करू, इथून पुढे आपण पुढे निघून जाऊ मित्रांनो. एवढं लिहून काढा, मी डायरेक्टली पुढचं याचं कन्सेप्ट लिहितो मित्रांनो. लिहून घेतले असेल तर इकडे लक्ष द्या. बघा, आपण मगाशी याचं फुल फॉर्म बघितलेलं, यांचा अर्थ काय असतो बघितलेले मित्रांनो. बघा, इथं मीटर असेल तर सगळ्यांबरोबर काय होणार आहे मित्रांनो, मीटर लागणार आहे. जसे की मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर मित्रांनो. आता मी तुम्हाला म्हणलो होतो, इकडनं इकडे येत असताना काय होतं मित्रांनो, गुणाकार. इकडनं इकडे जात असताना काय होतं मित्रांनो, भागाकार. कसं, बघा, इथं मला सांगा थोडक्यात 1 किलोमीटर, इथं लिहितं मी 1, हे काय मित्रांनो, किलोमीटर. 1 किलोमीटर याचा अर्थ आहे किलोमीटर, म्हणून मी एकदा इथं 1 किलोमीटर लिहिलोय. 1 किलोमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर मित्रांनो. बघा, आता याला लिहित असताना 1 लिहिले, 1 लिहा. सगळ्या याच्यामध्ये 1 लिहा मित्रांनो. इथं पण 1 लिहा, इथं पण 1 लिहून काढा, इथं पण 1 लिहून काढा. बघा, आपण बेसने बघतोय आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगेन मित्रांनो. बघा, सगळ्यामध्ये आपण 1 मांडणी केलोय. बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती डेकामीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती डेसिमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर तुम्हाला सांगायचंय. त्यांनी काही विचारून द्या मित्रांनो. बघा, इकडनं इकडं जायचंय का, मग काय करायचंय, 0 देत जायचंय, म्हणजे गुणाकारात लिहायचंय. काय करायचंय मित्रांनो, गुणाकार. कसं, 10च्या पटीत. आता 10च्या पटीत म्हणजे 10 1 10, 10 10, 100 100 10 किती मित्रांनो, 1000. असं या पद्धतीने तुमचं जाणार आहे. मग तुम्ही मला सांगा काय करणार, इथं 1 पण 0 नाही, इथं काय येणार, 1 0 म्हणजे 1 चे 10 पट 10, 10 चे 10 पट म्हणजे किती, 0 2. मग इथं मला सांगा मित्रांनो, इथं 1 0 आलंय, इथं 2 आलंय, मग इथं किती येणार, इथं येणार तुमचे किती, 3 0. बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर मित्रांनो, 10. 1 किलोमीटर म्हणजे किती डेकामीटर मित्रांनो, 100. 1 किलोमीटर म्हणजे किती, तुम्हाला मीटर आलं मित्रांनो, 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे इथं 3 0 आलं, इथं किती येणार मित्रांनो, 1 2 3 4. तिकडनं इकडे येत असताना 0 वाढवायचं आणि इकडनं तिकडे जात असताना 0 कमी करायचं मित्रांनो, म्हणजे गुणाकार आणि इकडनं भागाकार. इथं 4 आले म्हणजे इथं किती मित्रांनो, 1 2 3 4 5. मग इथं किती येणार मित्रांनो, इथं 6 0 येणार, 1 2 3 4 5 6. बघा,
आता सगळ्यांची किंमत काढायला किती सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं मित्रांनो बघा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर सांगितलं तर किती मीटर येणार आहे मित्रांनो 1000 मीटर 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर म्हटलं तर किती मित्रांनो 1,00,000 सेंटीमीटर 1 किलोमीटर म्हणजे किती डेकामीटर सांगितलं तर किती डेकामीटर मित्रांनो 100 डेकामीटर 1 किलोमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर मित्रांनो 10 हेक्टोमीटर मग मला सांगा मित्रांनो 1 किलोमीटर म्हणजे किती डेसिमीटर म्हणजे किती 10,000 डेसिमीटर मग 1 किलोमीटर म्हणजे मित्रांनो मला सांगा किती मिलीमीटर मिलीमीटर किती मित्रांनो 10,00,000 मिलीमीटर एवढं तर सोपं आहे मित्रांनो आता मला तुम्हाला सांगायचं आहे इकडनं इकडे जात असताना काय होणार शून्य कमी होणार इकडनं इकडे जात असताना काय होणार शून्य वाढणार मग इकडनं इकडे जात असताना काय करणार मित्रांनो बघा इथं आले किती शून्य इथं आले 1 2 3 4 5 6 शून्य मग मला सांगा मित्रांनो किती दिले 10,00,000 मिलीमीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हटलं तर याला भाग देणार आहे कितीने 10 ने भाग दिलं तर 1 शून्य जाणार आहे मित्रांनो मग राहिले किती 1 2 3 4 5 इथं 6 होते इथं 5 आणि डेसिमीटर म्हणजे किती मित्रांनो 1 2 3 4 आणि मीटर म्हणजे किती मित्रांनो 1 2 3 मग डेसिमीटर म्हणजे किती मित्रांनो 1 2 आणि हेक्टोमीटर म्हणजे किती मित्रांनो 10 म्हणजे 2 नंतर 1 शून्य येणार आहे आणि इथं शून्य गायब होऊन जाणार आहे 1 किलोमीटर होऊन जाईल मित्रांनो समजलं इकडनं इकडे येत असताना 10च्या पटीत गुणाकार आणि इथं 10च्या पटीत भागाकार होणार मित्रांनो कसं प्रॅक्टिकली आपण पुढे बघू आता काय करा एवढं लिहून घ्या बघा मित्रांनो इथं मीटर पण येऊ शकतंय लिटर पण येऊ शकतंय आणि ग्रॅम पण येऊ शकते मित्रांनो या तिन्हीचं इथं लिहायचं आणि इथं ग्रॅम असेल तर सगळ्यांना ग्रॅम लावायचं लिटर असेल तर सगळ्यांना लिटर आणि मीटर असेल तर सगळ्यांना मीटर लावायचं मित्रांनो ठीक आहे आता ही झाली तुमची बेसिक कन्सेप्ट आता तुम्हाला समजले नाही समजले माहिती नाही पण आता तुम्हाला नक्की याचे प्रकार वाईज प्रश्न घेतल्यावर 100% समजणार मित्रांनो एवढं लिहून काढा लगेच आपण प्रकार वाईज प्रश्न बघू पहिला प्रकारचा पहिला प्रश्न आहे बघा प्रश्न दिलेले 5 किलोमीटर म्हणजे किती डेसिमीटर बघा 5 किलोमीटरची किंमत डेसिमीटर मध्ये सांगा म्हटले मित्रांनो कसं सांगणार पहिला आपला तो मंत्र लिहिणार मंत्र काय आहे बघा म स ड आणि इथं ड वा क आणि इथं मीटर इथं काय येणार आहे बघा इथं डेसिमीटर विचारले आणि इथं पण किलोमीटर दिलेले आहे मित्रांनो म्हणून इथं काय येणार मीटर येणार आता काय करायचं रे बघा शांत डोक्याने विचार करायचं जे दिलंय काय दिलंय मित्रांनो 5 किलोमीटर दिलंय किलोमीटर कुठं असतो मित्रांनो इथं याच्या खाली 5 ला 5 लिहायचं आता विचारलंय काय मित्रांनो बघा विचारलंय तुम्हाला डेसिमीटर डेसिमीटर कुठं असतो मित्रांनो हे आहे तुमचं डेसिमीटर इथं किती विचारलंय मित्रांनो आता काय नाही करायचं बघा इथून इकडे यायचंय बघा इकडनं इकडे येत असेल तर काय गुणाकारात 10च्या पटीत लिहायचंय मग काय करणार मित्रांनो इथं गुणाकार मांडणार इकडनं इकडे येत असताना गुणाकार आहे इकडनं इकडे जात असताना भागाकार आहे मग आता काय करणार जिथं होतो तिथं गोल करा जिथं जायचंय तिथपर्यंत गोल करा बघा याला सोडून द्या आणि मोजा 1 2 3 4 मग किती शून्य येणार मित्रांनो 4 कसं येणार 1 नंतर 1 2 3 4 म्हणजे आले किती 10,000 मग आता काय करणार 5 गुणाकारामध्ये 10,000 चा गुणाकार करा मित्रांनो गुणाकार करत असताना 4 शून्यला 4 शून्य आणि इथं 5 1 5 मग उत्तर किती आलं मित्रांनो तुमचं 50,000 डेसिमीटर मग उत्तर किती आलं मित्रांनो 50,000 डेसिमीटर समजलं असेल मित्रांनो नीट लिहून घ्या आता याच्यावर प्रश्न दुसरा घेऊ प्रश्न दुसरा आहे बघा 12 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर बघा 12 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पहिला तुमचं मंत्र लिहून घ्या मंत्र काय होतं मित्रांनो म स ड आणि इथं चौकट मध्ये काय लिहायचंय मीटर लागले का इथं मीटर लिहून टाका मीटर आणि इथं ड वा क आता दिलेलं काय मित्रांनो 12 मीटर मीटर कुठे आहे मित्रांनो इथं याच्या खाली 12 लिहून घ्या 12 लिहिलं आता जायचं कुठे तिकडे का इकडे बघा मित्रांनो आता तुम्हाला विचारलंय सेंटीमीटर सेंटीमीटर तर इकडे मग इथून इकडे यायचंय म्हणजे काय करायचंय मित्रांनो गुणाकार बघा या साईडला यायचं असेल हे बाण इकडे असेल तर गुणाकार ही बाण तिकडे असेल तर भागाकार मित्रांनो 1 लिहून काढायचं पहिलं गुणाकारात मग आता घर मोजा मित्रांनो इथून कुठपर्यंत यायचंय इथपर्यंत यायचंय हा सोडून द्या इथून मोजा 1 2
मग याच्या मागे किती शून्य 2 शून्य मित्रांनो. आता गुणाकार करायचं बघा. गुणाकारामध्ये शेवटी 2 शून्य असेल तर 2 शून्य मांडा मित्रांनो. आता 12 1 12. विचारलं काय होतं तुम्हाला सेंटीमीटर. मग इथं काय लिहिणार सेंटीमीटर. मग किती आलं मित्रांनो 1200 सेंटीमीटर. म्हणजे 12 मीटर बरोबर किती सेंटीमीटर मित्रांनो 1200 सेंटीमीटर. हे झालं दुसरा प्रश्न. लगेच तिसरा प्रश्न घेऊ लिहून घ्या मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे बघा कसं दिले 1,75,000. इथं काय दिलं नाही का. इथं आपण याला करू सेंटीमीटर. 1,75,000 सेंटीमीटर म्हणजे किती डेकामीटर. बघा 1,75,000 सेंटीमीटर म्हणजे किती डेकामीटर. मी तुम्हाला म्हटले मित्रांनो मंत्र लिहा. मंत्र कसं लिहिणार बघा म स ड. इथं काय लागले मित्रांनो शेवटी मीटर लागले म्हणून इथं या चौकटीत काय लिहिणार आहे मीटर. मग इथं ड वा क. आता सांगितले काय मित्रांनो ते लिहून घ्या. बघा हे काय आहे सेंटीमीटर. मग सेंटीमीटर कुठे आहे मित्रांनो इथं. तर इथं लिहून घ्या किती आहे मित्रांनो 1,75,000. 1,75,000 मित्रांनो हे झालंय. मग आता आपल्याला विचारलंय काय डेका काढा म्हणले. म्हणजे डेकामध्ये डेका कुठे मित्रांनो हे देशी आहे आणि हे डेका आहे. म्हणजे इथपर्यंत जायचंय बघा मित्रांनो. आता इकडनं इकडं बाण दाखवते म्हणजे काय करायचंय मित्रांनो तुम्हाला भागाकार करायचंय. भागाकार करायचंय. पहिलं 1 मांडून घ्या. 1 मांडून घेतले बघा. इकडं म्हणजे काय असतो मित्रांनो भागाकार. समजलं. इकडं या साईडला म्हणजे काय असतो मित्रांनो तुमचं गुणाकार. आता तुम्ही मला सांगा 1 लिहिला. आता इकडनं इकडे घर मोजा मित्रांनो. हा सोडून द्या 1 2 3. मग किती शून्य मांडणार मित्रांनो 1 2 3. आता भागाकार म्हणजे भाग द्या मित्रांनो. कसं देणार 1 शून्यला 1 शून्य गेला. परत ह्या शून्यला हा शून्य गेलं. परत ह्या शून्यला हा शून्य गेलं मित्रांनो. काय आले 175 भागिले 1 म्हणजे किती आला मित्रांनो 175 डेकामीटर. 175 डेकामीटर. बघा उत्तर काय आलं आपलं बघा 1,75,000 सेंटीमीटर म्हणजे किती डेकामीटर म्हटलं होतं. किती आलं 175 डेकामीटर मित्रांनो. बघा तुम्हाला ह्या खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तुम्ही नीट व्यवस्थित वही बनवून घ्या आणि ह्या अभ्यासला शेवटपर्यंत तुम्ही काय करा मित्रांनो फॉलो करून ठेवा. तुम्हाला 100% फायदा होईल. लिहून घ्या. लगेच आपण चौथा प्रश्न बघू मित्रांनो. तर चौथा प्रश्न कसं दिले बघा मित्रांनो. काय दिले 9 ला 9 म्हणजे इथं किती झाले 90 आणि इकडे किती 1 2 3 4 म्हणजे 9 लाख मिलीमीटर. बघा 9 लाख मिलीमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर म्हटले मित्रांनो. पहिलं तर आपली एकच पद्धत आहे. पहिलं मंत्र लिहून काढा मित्रांनो. मंत्र काय आहे बघा म स ड. आणि इथं चौकटीत काय लिहायचं मित्रांनो याच्या बरोबर काय लागले मीटर लागले म्हणून मीटर लिहा चौकटीत. आणि इकडे काय आहे मित्रांनो ड वा क. यांचं तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलेलं. याचा अर्थ काय असतो पहिलं तर बघा ते जे दिलंय तिथं लिहा. बघा मिलीमीटर म्हणजे इथं मिलीमीटर आहे का मित्रांनो. इथं गोल करा आणि याच्या खाली ती संख्या लिहून घ्या मित्रांनो. काय आहे 9 लाख ला 9 लाख लिहून घ्या. म्हणजे 9 बरोबर किती शून्य येतं 5 शून्य आहेत मित्रांनो. आता जायचं कुठे हेक्टोमीटर. हेक्टोमीटर कुठे आहे मित्रांनो इथं आहे. मग इकडनं तिकडं जायचंय म्हणून काय करणार आहे मित्रांनो इकडनं तिकडं म्हणजे काय येतो भागाकार. मग याच्या खालीच काय करा मित्रांनो भागाकार लिहा आणि खाली 1 लिहून ठेवा. 1 लिहून ठेवले. आता 10च्या पटीत वाढणार आहे. मग काय करणार आहे हा गोल बंद करा. इकडनं मोजा मित्रांनो किती घर आहेत 1 2 3 4 5. मग काय करणार मित्रांनो 1 2 3 4 5. 5 शून्य दिले. आता भागाकार करा. भागाकार कसं करणार आहे शून्यला शून्य गेलं. हा शून्यला हा शून्य गेलं. परत शून्यला शून्य गेले मित्रांनो. बघा हा शून्यला हा शून्य गेलं म्हणजे 5 शून्यला तुमचे 5 शून्य गेले. आता राहिले 9/1 म्हणजे किती मित्रांनो 9. आणि विचारलं काय होतं हेक्टोमीटर. मग फायनल उत्तर आपलं काय आलं मित्रांनो 9 हेक्टोमीटर. मग तुमचं उत्तर लिहा 9 हेक्टोमीटर. आता तुम्हाला प्रकार दुसरा सुरू करू मित्रांनो. एवढं लिहून घ्या. चला दुसरा आहे आणि पहिला प्रश्न बघा मित्रांनो कसं दिलेलं बघा. पहिला प्रश्न असतोय 3 किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम. बघा 3 किलोग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम म्हणले मित्रांनो. तुम्हाला हे सोडवत असताना काय करायचंय बघा. याला मी 3 ला 3 देतो पण पहिला आपला मंत्र लिहून काढा. काय आहे मित्रांनो म स ड. आणि इथं चौकटीत आता बघा याच्या बरोबर कुठला शब्द लागलाय मित्रांनो ग्रॅम. म्हणून इथं काय येणार आहे ग्रॅमचं जी लिहितोय मित्रांनो. बघा इथं ग्रॅम लिहिलं. इथं ड वा क.
आता त्यांनी विचारलेत काय आणि दिलेत काय बघा, दिलेत किलोग्रॅम. किलोग्रॅम कुठे आहे मित्रांनो, इथं आहे किलो. मग इथं याच्या खाली लिहायचे 3 ला 3 आणि विचारले काय होते हेक्टो. हेक्टो कुठे आहे मित्रांनो, बघा लगेच इथं जवळ आहे. मग तुम्हाला करायचं काय, इथं यायचंय का, इकडनं इकडे यायचं असेल तर काय मित्रांनो, गुणाकार आणि याच्या बरोबर किती लिहून घ्या, 1 लिहून घ्या. मग पहिलं गोल बंद करा मित्रांनो, इकडे इकडे किती आहे 1 आहे तर 1 0 द्या. मग आलं किती मित्रांनो, 3 10 आहे 30. 30 काय हेक्टो ग्रॅम. मग काय आलं मित्रांनो, हेक्टोग्रॅम. म्हणून याचं उत्तर असणार आहे 30 हेक्टोग्रॅम. समजते मित्रांनो. लगेच आपण दुसरा प्रश्न घेऊ, लिहून घ्या मित्रांनो. प्रश्न दुसरा आहे बघा, काय दिले 17 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. बघा 17 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. बघा ग्रॅमचं उदाहरण आहे म्हणजे ग्रॅम लिहिलेले आणि सगळीकडे ग्रॅमच आपल्याला गृहीत धरायचंय मित्रांनो. मग सोडवणार कसं बघा, 17 किलोग्रॅम. मग किलोग्रॅम कुठे येणार आहे मित्रांनो, इथं आहे किलोग्रॅम. म्हणून इथं काय लिहा, 17 ला 17 लिहा. मग आता जायचं कुठे, ग्रॅम कडे मित्रांनो. तिकडे तर काहीच नाही, इकडेच ग्रॅम असणार. कुठं आहे, इथं. याला गोल करा. मग इकडनं तुम्हाला इकडे यायचं असेल तर काय करायचं मित्रांनो, गुणाकार करायचे. मग गुणाकारात किती लिहून घ्या, इथं 1. आता काय करणार आहे, पहिलं एक गोल बंद करा म्हणजे कॅन्सल करा आणि मोजा मित्रांनो. 1 2 3 3 घरं आहेत म्हणून याच्या बरोबर किती शून्य, 1 2 3. आता 17 गुणाकारामध्ये 1000 म्हणजे किती मित्रांनो, 17000 ग्रॅम. मग उत्तर काय आलं, 17000 ग्रॅम. हा फायनल उत्तर राहणार आहे मित्रांनो तुमचं. आता तिसरा प्रश्न घेतो, याच्यावर तुम्ही लिहून काढा मित्रांनो. चला आता प्रश्न तिसरा आहे बघा, कसं दिले 8 सेंटीग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम. मित्रांनो ग्रॅमचं उदाहरण आहे, ग्रॅम मध्ये ग्रॅम म्हणा. कसं, पहिलं तर मंत्र लिहा, काय आहे म स ड आणि इथं काय मित्रांनो चौकट आहे आणि इथं काय ड वा क. बघा हे लिहायला तुम्ही कंटाळा करू नका मित्रांनो. तुम्ही नवीन असाल तर लिहून काढत जावा, तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल मित्रांनो. आता मला सांगा 8 काय दिलंय सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम कुठे मित्रांनो, इथं आहे. याच्या खाली काय लिहा, 8 ला 8 लिहा मित्रांनो. आता त्यांनी विचारलंय काय, किती डेकाग्रॅम. डेका कुठे येणार आहे मित्रांनो, इथं येणार आहे. म्हणून याला गोल करा. आता इकडचे गोल तुम्ही काय करा मित्रांनो, कॅन्सल करा. आता जायचं कुठे, इकडनं इकडं जायचंय मित्रांनो. इकडनं इकडं जात असताना काय करायचंय, भागाकार म्हणजे भागाकाराचं चिन्ह मांडा आणि खाली त्याच्या भागाकारात 1 लिहून काढा मित्रांनो पहिलं. मग 1 लिहून काढल्यावर तुम्हाला करायचं काय, इकडनं इकडं मोजा घर. पहिला द्या घर तर कॅन्सल आहे. बघा या गोल पर्यंत मोजा, 1 2 3. मग 3 घर आहेत म्हणून खाली किती शून्य, 1 2 3. आता बघा मित्रांनो तुम्हाला पॉइंटचं गणित जमलं पाहिजे. बघा पॉइंट मध्ये हे उत्तर येणार आहे. कसं बघा, आता 8 भागिले 1000 आहे, किती शून्य मित्रांनो, 1 2 3. मग पॉइंट मध्ये पहिलं तर 8 लिहून घ्या. 8 ला 8 लिहिले मग किती घर होते, 1 2 3. बघा हेच 8 मी इथं लिहिलं, याला भाग द्यायचंय. मग कसं 3 शून्य होते, 3 घर होता मित्रांनो. 1 इथं काय नाही तर 0 द्या, 2 झाले. इथं काय नाही तर 0 द्या, 3 झाले मित्रांनो. म्हणजे 3 आलं आणि इथं पॉइंटला पॉइंट द्या आणि इथं 0 देऊन टाका. मग उत्तर किती आलं मित्रांनो, 0.008 काय डेकाग्रॅम. 0.008 डेकाग्रॅम मित्रांनो. हे उत्तर तुमचं फायनल राहील. आता आपण लगेच पुढे जाऊ मित्रांनो. चला प्रकार दुसरा मधला चौथा प्रश्न आहे, काय दिलेले 1,25,000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम. बघा ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम म्हणलं मित्रांनो. घाबायचं बिलकुल नाही मित्रांनो, एकदम शांत डोक्याने तुम्ही काय लिहा, पहिलं मंत्र लिहा मित्रांनो. मंत्र काय दिले बघा, म स ड आणि इथं काय तुमचं बॉक्स येणार. बॉक्स मध्ये काय मित्रांनो, इथं ग्रॅम आहे तर इथं ग्रॅम लिहून काढा आणि इथं काय ड वा क असं लिहा मित्रांनो. आता तुम्ही मला सांगा, हे सोडवत असताना पहिलं जे दिलंय त्याच्या खाली ते मानून टाका. इथं ग्रॅम म्हणजे कुठे मित्रांनो, ग्रॅम इथं आहे. मग याला गोल करा. गोल केल्यावर इथं किती, 1,25,000. 1,25,000 मित्रांनो. 3 शून्य आहे, 3 शून्य मांडलो. आता जायचं कुठे मित्रांनो, आपल्याला किलोग्रॅम. किलोग्रॅम कुठे, इथं आहे. म्हणजे इकडनं आपल्याला कुठं जायचंय, इकडं जायचंय. म्हणून काय होणार आहे मित्रांनो, भागाकार. भागाकार कसं देणार, हे आलं तुमचं भागाकार आणि पहिलं 1 मांडून घ्यायचं मित्रांनो. कधी पण 1 मांडून घेतलो. आता काय करा, इकडचं एक गोल बंद करा आणि तिकडं त्या गोल पर्यंत मोजा मित्रांनो. 1 2 3 म्हणजे किती शून्य येणार, 1 2
3 बघा भागाकार करत असताना 3 शून्यला 3 शून्य गेले, एक राहिले खाली, त्याला काय एवढं हे नाही मित्रांनो, किंमत काय त्याचं एकने कुठल्याही संख्येला भाग दिला तर ती संख्या उत्तर मिळते आपल्याला बघा. मग राहिले किती मित्रांनो 125 किलो ग्रॅम. मग कशामध्ये कन्वर्ट झालं आपलं किलोग्रॅम मध्ये मिळणार मित्रांनो. ठीक आहे, आता मला सांगा मित्रांनो हे तुमचं उत्तर फायनल होऊन जाईल. ठीक आहे, आता प्रकार आपला दुसरा संपले, आता प्रकार आपण तिसरा घेऊ मित्रांनो. तिसरा मधला पहिला प्रश्न आहे बघा मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे, तुम्ही याला नीट वाचा मित्रांनो. बघा काय दिले, 19 लिटर म्हणजे किती मिलीलिटर. आता लिटरचे गणित सुरू झाले मित्रांनो. आता लिटर म्हणजे बॉक्स मध्ये काय येणार, लिटर येणार मित्रांनो. आपल्याला काय करायचं नाही, मंत्र द्या बघा, म स ड आणि इथं चौकटीत काय लिहायचंय मित्रांनो, लिटर लिहिल्यामुळे इथं लिटर लिहायचंय, एक दाखवायचंय मित्रांनो. ठीक आहे, इथं ड वा क. आता काय करायचं मित्रांनो, जे दिलंय तुम्हाला ते मांडा. काय दिले, 19 लिटर. लिटर कुठे आहे मित्रांनो, इथं आहे, याला गोल करा आणि खाली 19 ला 19 लिहून घ्या मित्रांनो. आता बघा इकडे जायचंय का इकडे जायचंय बघा तुम्हाला, म्हणजे किती मिलीलिटर, म्हणजे किती मिलीलिटर म्हटले मित्रांनो. मिलीलिटर म्हणजे काय, आमचं मांजर आलंय मित्रांनो इथं, सरक. हे बघा आमचं मांजर तिथं आलंय मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ खराब होत आहे, तरी मी अजून व्यवस्थित लावून तुम्हाला सांगतो मित्रांनो. ठीक आहे, बघ तू पण शिकून घे, नाहीतर शिकव तू बाळा यांना, शिकवतेस हे आमचे मांजरू. चल चल तू आता बाहेरच जातो, चल. पहिला प्रश्न आहे बघा कसं दिले, 19 लिटर म्हणजे किती मिलीलिटर. आता तुम्हाला लिटरचे गणित दिले मित्रांनो, त्यामुळे आपलं मंत्र काय होणार बघा, म स ड. मग या चौकटीत काय येणार, लिटरचं एल येणार मित्रांनो. मग ड वा क. आता प्रश्न जे दिले ते लिहून घ्या मित्रांनो. 19 आणि काय आहे, लिटर आहे. लिटर मग कुठे आहे मित्रांनो, इथं आहे. याच्या खाली 19 ला 19 लिहून घ्या आणि याला गोल करा मित्रांनो. गोल केला, आता इकडे यायचं का तिकडे जायचं तुम्ही बघा मित्रांनो. बघा म्हणजे किती मिलीलिटर म्हणले, मिलीलिटर कुठे येते मित्रांनो, इथे येते, म्हणून याला गोल करा, म्हणजे तिकडनं इकडे यायचंय मित्रांनो. इकडे येत असताना काय मित्रांनो, गुणाकार येतो. मग गुणाकारात पहिले 1 मांडून ठेवा. आता इकडचे एक गोल बंद करा आणि इकडे मोजा मित्रांनो, 1 2 3. मग 3 घर आहेत, मग किती शून्य, 1 2 3 मित्रांनो. आता काय करणार आहे, गुणाकार शेवटी 3 शून्य आहे तर 3 शून्य पहिलं शेवटी मांडून घ्या. आता 19 1 19. मग मला सांगा मित्रांनो किती आले मिलीलिटर, किती मिलीलिटर, किती 19,000 मिलीलिटर. हा तुमचं फायनल उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे, आता काय करा, दुसरा प्रश्न देतो, एवढं लिहून काढा मित्रांनो. तिसरा मधला दुसरा प्रश्न आहे बघा कसं दिले, 7,500 लिटर म्हणजे किती किलो लिटर म्हणले मित्रांनो. आता आपला तोच मंत्र लिहून काढा, चला, म स ड आणि इथं काय मित्रांनो, कंसला कंस, म्हणजे कंस म्हणजे तो बॉक्स आहे मित्रांनो. मग ड वा क. आता दिले काय ते पहिलं मांडा मित्रांनो. दिले काय, लिटर दिले, किती 7,500 लिटर. लिटर कुठे येते मित्रांनो, इथे येते. मग इथं या लिटरला किती आहे, 7,500 बरोबर मित्रांनो. इथं गोल करून टाका. आता इकडे यायचं का तिकडे जायचंय बघा. मग मला सांगा म्हणजे किती किलो लिटर. किलो लिटर कुठे येणार मित्रांनो, इथं किलो आणि हे लिटर त्याला जोडून द्यायचंय. मग इकडनं तिकडे जायचं असेल तर काय मित्रांनो, इकडनं तिकडे जायचं असेल तर भागाकार करायचा आपल्याला. मग भागाकार म्हणजे कसं मित्रांनो, याच्या खाली भागाकार आणि 1 मांडून ठेवा पहिलं, 10च्या पटीत आपल्याला पुढे जायचं म्हणून. बघा इथं काय होणार, तुम्हाला हे बंद करायचं आणि इकडे मोजायचंय, 1 2 3. म्हणजे किती घर आहेत मित्रांनो, 3. मग 3 लिहा इथं शून्य, 1 2 3 मित्रांनो. आता भाग देत असताना पहिला 1 शून्यला 1 शून्य गेलं, ह्या शून्यला हा शून्य गेले, राहिले किती मित्रांनो 75 भागिले 10. 75 भागिले म्हणजे मित्रांनो या शून्यासाठी काय तर इथं पॉइंट येतो, म्हणून काय आलं 7 पॉइंट किती मित्रांनो 5 किलो लिटर. बघा 7.5 किलो लिटर तुमचा हा फायनल उत्तर होऊन जाईल मित्रांनो. जर तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो बघा अजून एक प्रश्न घेतो, तुम्ही ते घरी सोडवा. आणि आता प्रकार दुसरा प्रश्न आहे बघा, हे तुम्ही लिहून काढा आणि तुमच्या वहीमध्ये याचं उत्तर लिहून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये पण करा मित्रांनो कमेंट याचं. ठीक आहे, आता आपण प्रकार कितवा करू, चौथा करू मित्रांनो. लिहून घ्या चला. पहिला प्रश्न बघा मित्रांनो कसं दिले,
पहिला प्रश्न 0.5 किलोमीटर बरोबर किती हेक्टोमीटर म्हटलंय मित्रांनो. बघा घाबरायचं नाही, आपल्याला इथं म्हणजे होतं, म्हणजेच अर्थ काय असतो मित्रांनो, बरोबर असते. आता तुम्हाला करायचं काय, सोडवायचं आपला तोच मंत्र म स ड आणि इथं काय मित्रांनो चौकटीत काय लिहायचंय, मीटर लागले म्हणून एम लिहायचंय, ड वा क. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, हे काय किलोमीटर म्हणजे शेवटी आहे का किती आहे मित्रांनो, 0.5 असं लिहून काढा. आता जायचं कुठे, हेक्टोमीटर कुठे मित्रांनो, इथंच बघा याच्या बाजूला हेक्टोमीटर आहे म्हणून इकडे यायचंय. म्हणून काय असतो मित्रांनो, गुणाकार आणि 1 लिहून काढा. मग पहिला हा गोल बंद करा, इकडे किती गोल आहे मित्रांनो, 1 गोल म्हणजे 1 0 द्या. आता तुम्ही पॉइंटचं गणित सोडवत असताना काय करणार आहे मित्रांनो, पॉइंट नाहीये समजून गुणाकार करा. मग गुणाकार कशाचं करणार, 5 गुणाकारामध्ये 10 याचा गुणाकार करा. 5 चा पाडा येतो नाही तर 10 चा पाडा येतो, तुम्हाला 10 चा पाडा येतो मित्रांनो. 10 पंचे किती मित्रांनो 50. आता 50 तर उत्तर राहणार नाही कारण इथे एक पॉइंट होतो का, इकडचे पॉइंट आणि इकडचे पॉइंट गुणाकारात ते मोजा मित्रांनो. इकडे एक पण पॉइंट नाही पण इथे एक पॉइंट आहे मित्रांनो. मग किती, मग इथे एक पॉइंट आहे म्हणून शेवटून काय करा, एक घर सोडून पॉइंट देऊन टाका. मग किती आलं मित्रांनो, 5.0 म्हणजे किती, 5 हेक्टो मीटर. मग तुमचं उत्तर किती राहील, 5 हेक्टोमीटर. हा उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, लिहून काढा. लगेच आपण प्रश्न दुसरा घेऊ मित्रांनो. आता प्रश्न दुसरा बघा कसं दिले, 1.79 मीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हटले मित्रांनो. बघा 1.79 मीटर आहे का, मीटर कुठे मित्रांनो, इथं आहे. याला गोल करा आणि याच्या खाली लिहा 1.79 लिहून घेतले मित्रांनो. आता करायचं काय बघा, तुम्हाला सेंटीमीटर कुठे मित्रांनो, इकडे आहे का. मग इकडनं इकडे यायचं म्हणलं तर काय होणार आहे मित्रांनो, गुणाकार होणार आहे. गुणाकार होणार आणि त्याच्या बरोबर 1 मांडा मित्रांनो. 1 मांडले. आता हा गोल बंद करा, इकडे गोल मग किती आहेत मित्रांनो, 1 आणि या गोलपर्यंत 2 संख्या आहेत म्हणून इथं काय करणार, 2 गोल देणार. आता तुम्हाला आत्ताच सांगितलं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला कशाचं गुणाकार मित्रांनो, बघा पॉइंटचं गुणाकार करत असताना गुणाकारामध्ये पॉइंट नाही समजून गुणाकार करा. कसं लिहिणार बघा, 179 गुणाकारामध्ये काय मित्रांनो 100 लिहिणार. बघा गुणाकारात शेवटी 2 शून्य आहे म्हणून 2 शून्य पहिलं मांडा. आता बघा 179 179 असं लिहून काढा मित्रांनो. आता करणार काय बघा, ह्या जो मूळ प्रश्न होता त्याच्यामध्ये पॉइंट वजा बघा, या पॉइंट नंतर एक घर आणि 2 घर, इकडे काय पॉइंट नाहीये सोडून द्या. 2 घर आहे म्हणून शेवटी 2 पॉइंट आहे मित्रांनो, 1 2 आणि इथं पॉइंट देऊन टाका. मग किती आला मित्रांनो, 179.00 म्हणजे किती, 179 काय मित्रांनो विचारलं काय होतं, सेंटीमीटर. मग सेंटीमीटर तुमचं उत्तर राहील मित्रांनो. ठीक आहे, समजलं असेल तर पुढचा प्रश्न घेतो मित्रांनो. चला दुसरा प्रश्न आहे बघा, 129.123 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम म्हणले मित्रांनो. बघा ह्या प्रश्नाला सोडवत असताना आपली तीच पद्धत वापरायची, म्हणजे मंत्र लिहायचं मित्रांनो म स ड. आता इथं चौकटीत काय लिहायचं मित्रांनो, ग्रॅम आहे म्हणून ग्रॅम लिहा आणि इथं ड वा क ही पद्धत लिहिली. आता मला सांगा मित्रांनो, हे पॉइंट मधलं गणित आहे, घाबरायचं बिलकुल नाही. सोडवायचं कसं आहे बघा, पहिलं तर ही संख्या कशामध्ये आहे, ग्रॅम मध्ये आहे. ग्रॅम कुठे आहे मित्रांनो, इथं. ती इथं मांडून घ्या. किती आहे, 129.123 मित्रांनो. आता जायचं कुठे, तिकडे का इकडे आहे बघा, किलोग्रॅम म्हणले म्हणजे इकडे जायचंय मित्रांनो. इकडे जात असताना काय करणार आहे, भागाकार. मग इकडे जात असताना म्हणजे इथं जायचंय आपल्याला भागाकारामध्ये. मग इथं भागाकार मांडा मित्रांनो, 1 मांडून घ्या. आता बघा याला गोल केला आणि इथून इथपर्यंत जायचंय, याला तुम्ही कॅन्सल करा मित्रांनो. आता काय करा बघा, 1 2 3 म्हणजे कॅन्सल झालंय. मग किती शून्य आहे, 1 2 3 शून्य मांडा मित्रांनो. आता बघा हे पण पॉइंट मध्ये आहे आणि इथं पण शून्य आहे. मग पहिलं काय करा मित्रांनो, वरचे पॉइंट काढून टाका. मग कसं काढणार, वरचे पॉइंट काढण्यासाठी खाली 10च्या पटीत त्यांना मांडायचं मित्रांनो. कसं बघा, पॉइंट नाही समजून काय करा मित्रांनो, याला भाग द्या. म्हणजे कसं देणार, 129,123 म्हणजे किती मित्रांनो, 1,29,123. भागाकारामध्ये काय करणार, पहिले तर बघा हे संख्या असत लिहून घ्या. किती आहे, 1000. बघा हे पॉइंट काढायचे आपल्याला, म्हणजे इथं पॉइंट काढले म्हणून गुणाकारात किती लिहायचं बघा. पॉइंट नंतर किती घर होते, 1 2 3 3 घर होते म्हणून 1 नंतर किती शून्य मांडायचे, 1 2 3 शून्य मित्रांनो. मग हे पॉइंट निघाला. आता संख्या या पद्धतीने दिसायला लागली.
आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, या दोन्हीच गुणाकार केल्यास किती बघा, पहिलं तर हे 3 शून्य आणि हे 3 शून्य किती शून्य होतील, एक नंतर 1 2 3 4 5 6 मित्रांनो 6 शून्य आले का। आता बघा या 6 शून्याचे याला पॉइंट देऊन टाकायचे, किती पॉइंट मित्रांनो बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे कसं पॉइंट मोजणार आहे 1 2 3 4 5 6 आणि इथं पॉइंट देणार आहे म्हणजे इथं शून्य येईल। मग उत्तर काय आलं मित्रांनो 0.129123 म्हणजे 1,29,123 आणि उत्तर कशामध्ये सांगितलं होतं किलोग्रॅम। मग इथं काय होणार आहे kg किलोग्रॅम होणार मित्रांनो। ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला हा तिसरा प्रश्न सोडून दाखवले। आता प्रकार आपण चेंज करू मित्रांनो, या पद्धतीने गणित आलं तर या पद्धतीने सोडवायचं आहे। बघा पहिलं तुम्हाला या सगळ्या क्रिया करता आलं पाहिजे तरच तुम्हाला लवकर जमणार आहे मित्रांनो। ठीक आहे, आता प्रकार 5वा करू, तुम्ही लिहून घ्या मित्रांनो। चला प्रकार 5वा मधला पहिला प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे। बघा मित्रांनो कसं दिलंय, 5 किलोग्रॅम अधिक 3.2 हेक्टोग्रॅम अधिक 700 ग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम मध्ये तुम्हाला विचारलंय मित्रांनो। काय घाबरायचं नाही, पहिला आपला तो मंत्र लिहा। काय मित्रांनो बघा म स ड आणि इथं काय मित्रांनो, इथं काय येणार ग्रॅम आहे म्हणून इथं ग्रॅम येणार आणि इथं ढ वा क। आता दिलेलं काय काय त्यांचं रूप कशामध्ये करा मित्रांनो, तुमचं डेकाग्रॅम मध्ये मांडून टाका। मग कसं बघा 5 किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम होणार ते मांडा मित्रांनो। 5 किलोग्रॅम कुठे मित्रांनो इथं आहे, याला इथं 5 ला 5 लिहा, डेकाग्रॅम कुठे मित्रांनो इथं डेका आहे। मग इकडनं इकडे यायचं म्हटलं तर काय गुणाकार आणि 1 मांडा मित्रांनो। किती संख्या आहे तर 1 2 म्हणून 2 म्हणल्या मित्रांनो इथं, म्हणजे 2 शून्य दिले। मग या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 500 तुमचं काय होणार डेका ग्रॅम, याचा आलं 500 डेकाग्राम। हे तुमचं सुटलं मित्रांनो, याला बंद करा। आता 3.2 हेक्टोग्रॅम, हेक्टोग्रॅम कुठे मित्रांनो बघा इथं म स ड ढ वा क इथं आहे हेक्टोग्रॅम। याला आता काय करा मित्रांनो, इथल्या 3 पॉइंट किती मित्रांनो 2, जायचं कुठे मित्रांनो आपल्याला डेकाग्रामला जायचंय, म्हणजे डेका कुठे मित्रांनो इथं, इकडे यायचं आहे का म्हणजे काय करणार गुणाकार करणार आणि 1 लिहिले तुम्ही। मग मला सांगा इकडे यायला हे घर तर आपण सोडलोय, इथं येण्यासाठी किती 1 घर आहे मित्रांनो, 1 शून्य द्या। मग याला पॉइंट नाही म्हणून गुणाकार करा, किती होणार 320। आता पॉइंट मोजा मित्रांनो, 1 पॉइंट आहे म्हणून शेवटून 1 घर सोडून पॉइंट म्हणजे किती आला मित्रांनो 32 डेकाग्रॅम, 32 डेकाग्रॅम आला मित्रांनो। आता राहिले कोण मित्रांनो 700 ग्रॅम, याला पण काय करायचंय डेकाग्रॅम मध्ये लिहायचंय। ग्रॅम इथं आहे का मित्रांनो, इथं लिहा ग्रॅमला, ग्रॅम किती आहे 700 दिले। आता डेकाग्रॅम इकडनं इकडं आहे ना मित्रांनो, इकडं आहे तर किती घर आहे 1 घर आहे म्हणून याला इकडनं इकडं जात असताना बघा इकडं जात असताना काय भागाकार आहे म्हणून 1 नंतर किती शून्य 1 शून्य, कारण की एकच घर आहे। मग 1 शून्यला 1 शून्य गेला, आलं किती मित्रांनो 70 काय डेकाग्रॅम। आता तुम्ही मला सांगा मित्रांनो हे सगळं लिहिलंय, आता काय करायचंय यांची बेरीज करा म्हटलंय। मग करा, किती झालं मित्रांनो 500 अधिक किती आहे मित्रांनो हे 32 अधिक आणि हे किती मित्रांनो 70। आता काय करा या सगळ्यांची बेरीज करा मित्रांनो। बेरीज कसं 0 अधिक 2 अधिक 0 म्हणजे किती 2 मित्रांनो, 0 अधिक 3 अधिक 7 म्हणजे 10 मित्रांनो, हातचे 1, 5 अधिक 1 म्हणजे किती मित्रांनो 6 म्हणजे किती आलं 602 हे सॉरी काय होतं डेका होतं, डेका विचारलेले डेकाग्रॅम। याचं उत्तर काय राहणार मित्रांनो 702 डेकाग्रॅम। बघा या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं। बघा आपण याचं उत्तर काढलो एवढं, याचं उत्तर काढलोय एवढं आणि या प्रश्नाचं उत्तर काय केलं याच्यामध्ये आपण सगळ्याला डेकाग्रॅम मध्ये कन्वर्ट करून याचं उत्तर सांगितलंय मित्रांनो। मग तुम्ही याच पद्धतीने विचार करून बघा, तुम्ही स्पीड वाढवायची असेल तर प्रॅक्टिस करावं लागेल मित्रांनो, प्रॅक्टिस शिवाय काही मिळत नाही। सगळ्या गोष्टीचं शॉर्टकट तुम्ही शोधू नका, शॉर्टकट काढायला गेलं तरी पण तुम्हाला बेसिक गोष्टी जाणवले पाहिजे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे। ठीक आहे, एवढं लिहून घ्या। लगेच असलं दुसरा प्रश्न बघू आणि प्रकार चेंज करू मित्रांनो। चला लिहा, यातला दुसरा प्रश्न आहे बघा वाचतो मी। 3.26 हेक्टोलिटर अधिक 1.2 डेकालिटर वजा 5000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर म्हटलंय मित्रांनो। बघा हे सगळे लिटरचे उदाहरण आहेत। मग याला आपण पहिलं तो सूत्र लिहा, काय मित्रांनो म स ड आणि इथं काय येणार मित्रांनो लिटर येणार ड वा
क. आता तुम्हीच मला सांगा मित्रांनो, इथं म म्हणजे हे हेक्टोलिटर आहे आणि तुम्हाला शेवटी कशामध्ये कन्वर्ट करायचंय, याच्यामध्ये सगळे कन्वर्ट करायचंय. हेक्टो कुठे आहे मित्रांनो, इथं. मग इथं आहे तर काय लिहिणार आहे मित्रांनो, 3.26 लिहा. इकडनं इकडे यायचंय बघा, इकडनं इकडे यायचंय म्हटलं तर काय 1 2 घरे म्हणून किती, 1 नंतर 2 शून्य म्हणजे गुणाकार होणार मित्रांनो. किती झालं याचं, पॉईंटने समजून गुणाकार करा. किती होणार आहे मित्रांनो, 32600. आता पॉईंट मोजा मित्रांनो, किती इथं आहे, या पॉईंट नंतर 1 2 म्हणजे किती होणार आहे, 1 2 नंतर पॉईंट म्हणजे इथं म्हणजे किती, 326 काय आलंय मित्रांनो, लिटर आलंय. याचं उत्तर आले 326 लिटर. आता पुढचं काढू मित्रांनो, पुढचं काय दिले, 1.2 अधिक मध्ये आहे 1.2 लिटर म्हटले, डेका लिटर. डेका कुठे आहे मित्रांनो, इथं आहे. मग याच्या खाली लिहून घ्या 1.2. इकडे यायचंय का मित्रांनो, गुणाकार करा. किती, एकच घर आहे म्हणून एकच करा. मग 12 गुणाकारामध्ये 10 म्हणजे 120 मित्रांनो. आता पॉईंट नंतर घर 1 आहे, 1 पॉईंट द्या म्हणजे किती आला मित्रांनो, 12 लिटर. 12 लिटर आलं. याला असं 12 लिहून घ्या मित्रांनो. आता राहिले काय, वजा करायचंय म्हटलं मित्रांनो, 5000 मिलीलिटर. 5000 मिलीलिटर म्हणजे इथं का मित्रांनो, इथं लिहा 5000 ला 5000 मिलीलिटर. आता इकडनं इकडं जायचं म्हटलं तर काय मित्रांनो, भागाकार आहे, इथं भागाकार द्या आणि 1 लिहून घ्या. मग सांगा 1 2 3 मग किती शून्य मित्रांनो, 1 2 3 3 शून्यला 3 शून्य जातात, राहते किती मित्रांनो, 5 लिटर. आता काय करायचंय, ती जसं तुम्हाला हे दिलेलं होतं इक्वेशन त्या पद्धतीने इथं मांडा मित्रांनो. सांगा 326 अधिक 12 असं म्हटलंय, 326 अधिक 12 आणि वजा किती आहे मित्रांनो, 5. आता दोघांची वजाबाकी करा मित्रांनो. बघा पहिले या दोघांची बेरीज करा. 2 अधिक 6 8. इथं आहे मित्रांनो 1 अधिक 2 3 आणि इथं आहे 3 ला 3. 338 मधून किती 5 गेले मित्रांनो. बघा 8 मधून 5 गेले, राहिले 3. इथं काय नाही तर 3, इथं काय नाही तर 3. मग काय आलं मित्रांनो, 300. इथं काय दिलेलं होतं, विचारलं काय होतं, लिटर म्हणजे 333 लिटर तुमचं फायनल उत्तर होईल मित्रांनो. ठीक आहे, लिहून काढा, 1 2दा प्रॅक्टिस करा म्हणजे हे प्रश्न तुम्हाला लगेच सुटून जातील मित्रांनो. ठीक आहे, चला लगेच आपण प्रकार 6वा घेऊ मित्रांनो. लिहून घ्या. प्रकार 6वा मधला पहिला प्रश्न आहे बघा, 80 मिलीलिटर गुणाकारात 125 बरोबर किती हेक्टोलिटर म्हणले मित्रांनो. आता पहिलं तर याचं इक्वेशन तुम्ही काय करा, क्रिया करा मित्रांनो. बघा इथं म्हणले हेक्टोमीटर मध्ये लिटर मध्ये सांगा म्हणले. मग याचं तुम्हाला पहिलं ते गुणोत्तर काढून घ्या म्हणजे ती संख्या काढून घ्या. काय असणार आहे बघा, काय करणार आहे, 80 गुणाकारामध्ये 125 करा मित्रांनो. या दोघांचा गुणाकार करा. कसं करणार आहे गुणाकार, बघा गुणाकारात शेवटी शून्य आहे तर शून्य मांडा. आता सांगा मित्रांनो याचा गुणाकार करा. 8 पंचेन 40, हातचे किती मित्रांनो 4. 8 दोन्ही 16 4 किती मित्रांनो 20, हातचे किती मित्रांनो 2. मग सांगा 8 1 8, 8 आणि 2 किती मित्रांनो 10. मग किती आले मित्रांनो 10,000 मिलीलिटर म्हणजे ml. आता ml ला कशामध्ये करा म्हटलंय, हेक्टोलिटर मध्ये करा म्हटले. मग आपलं सूत्र मांडा मित्रांनो, म स ड आणि इथं लिटर आहे तर लिटर आणि इथं ड वा क. आता मला सांगा हे ml दिले म्हणजे मिलीलिटर दिले. मिलीलिटर कुठं असते मित्रांनो, मिलीलिटर इथं असते. मग इथं लिहा याच्या खाली काय मित्रांनो 10,000 ला 10,000, कारण की या दोघांचा गुणाकार करूनच लिहावं लागणार आहे मित्रांनो. मग मला तुम्ही सांगा जायचं कुठे, हेक्टोलिटर. हेक्टो कुठे आहे मित्रांनो इथं. मग इकडनं इकडं जात असताना काय होतो भागाकार. मग इथं भागाकार मांडा मित्रांनो. किती आहे 1 मांडून घ्या. आता संख्या मोजा मित्रांनो, हे सोडून द्या. 1 2 3 4 5. मग किती शून्य येणार, 1 2 3 4 5. मग याच्यामध्ये 4 शून्यला 4 शून्य गेले, राहिले किती मित्रांनो 10 आणि वरती 1 आहे. मग याला सोडवणार कसं, 1/10 म्हणजे याचंच उत्तर काय येतं मित्रांनो 1 शून्य आहे म्हणून 1 पॉईंट जातो म्हणजे काय 0.1 काय हेक्टोलिटर. समजतंय का मित्रांनो, उत्तर लिहा 0.1 हेक्टोलिटर. अजून एक प्रश्न घेतोय आता आणि प्रकार चेंज करू मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे बघा कसं दिले, 600 छेदात 100 ग्रॅम गुणाकारामध्ये 5 बरोबर किती ग्रॅम म्हणले. आता ग्रॅम मधलं उत्तर काढायचंय, काढू मित्रांनो. पहिलं तर काय करा याची क्रिया करून घ्या. कसं बघा 600 भागाकारामध्ये 100 दिले, इथं गुणाकार दिले, ग्रॅम आपल्याला माहिती आहे मित्रांनो इथं 5.
क्रिया करत असताना 2 शून्यला 2 शून्य गेले, आता राहिले काय 6 पंचेन किती मित्रांनो 30 ग्रॅम। मग एवढं सारं क्रिया केल्यावर काय आलं 30 ग्रॅम। आता काय करायचंय किती किलोग्रॅम म्हणले, आता किती किलोग्रॅम म्हणजे आपलं तो सूत्र मित्रांनो म स ड आणि इथं ग्रॅम आहे तर ग्रॅम आणि इथं ड वा क। आता मला सांगा मित्रांनो हे काय आलंय 30 ग्रॅम, कारण की इथं ग्रॅम होतं गुणाकारात, मग इथं लिहा 30 ला 30। आता काय म्हणले किलोग्रॅम, किलोग्रॅम कुठे आहे मित्रांनो इकडं आहे म्हणून इकडं जावा, इकडं जात असताना काय भागाकार करायचंय म्हणून भागाकार लिहा आणि इथं 1 लिहून घ्या मित्रांनो। आता सांगा इथं गोल केला आणि इथं जायचंय आपल्याला, मग सांगा याला बंद करा 1 2 3 3 शून्य मांडा मित्रांनो 1 2 3, मग 1 शून्यला 1 शून्य जातो आणि वरती 3 राहिले आणि खाली 100 आहे मित्रांनो। खालचे शून्य असेल तर घाबरायचं नाही, पहिलं शून्य मोजा किती आहे मित्रांनो 1 2, म्हणून काय करायचं 1 आणि 2 आणि इथं पॉईंट देऊन टाकायचं मित्रांनो, किती आला मग उत्तर 0.03 काय येणार आहे किलोग्रॅम, किलोग्रॅम हे तुमचं फायनल उत्तर राहील मित्रांनो। बघा आतापर्यंत आपण 6 प्रकार बघितले, आता शेवटचं आणि लास्ट प्रकार बघणार आहे 7वा मित्रांनो। जर तुम्हाला मी शिकवलेलं गणित समजत असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। 7वा मधलं खूप चांगलं प्रश्न आहे बघा मित्रांनो, पहिलं वाचून दाखवतो आणि याचे पर्याय पण दिले, पर्याय तुम्हाला कसं कामी येणार आहे बघून घ्या मित्रांनो। बघा पहिला प्रश्न आहे 5 मीटर आणि 40 सेंटीमीटर, बघा एकच काय म्हणलेले 5 मीटर आणि 40 सेंटीमीटर लांब असलेले तारेपासून 18 मिलीमीटर, बघा हे आहे 5 मीटर आणि हे किती आहे 40 सेंटीमीटर लांब असलेले तारेपासून 18 मिलीमीटर लांबीचे तुकडे कापून तयार करायचे आहेत तर किती तुकडे तयार होतील। पहिलं तर बघा मित्रांनो हे जे तार आहे त्याला एकत्र आणा आणि कशामध्ये मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा मित्रांनो। कसं करणार आहे आपली तीच पद्धत, काय मित्रांनो म स ड आणि इथं काय आहे मित्रांनो मीटर आहे म्हणून इथं मीटर आणि इथं ड वा क। पहिलं तर बघा 5 मीटरला कशामध्ये मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा, कारण की त्यांनी म्हणले 18 मिलीमीटर लांबीचे तुकडे आपल्याला कापायचे आहेत। मग काय करू मित्रांनो बघा ती तार आहे, तार कशी असणार आहे मित्रांनो अशी आहे, एक 5 मीटर आहे आणि अजून पुढे किती आहे मित्रांनो 40 सेंटीमीटर आहे। या दोघांना मिळूनच आपल्याला काय करायचंय मित्रांनो बघा करायचंय मिलीमीटर मध्ये किती 18 मिलीमीटरचे आपल्याला ती ताराचं तुकडे करायचंय मित्रांनो। मग कसं करणार आहे 5 मीटरला पहिलं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा मित्रांनो। इथं आहे मीटरला मीटर 5 ला 5 लिहा आणि मीटर मिलीमीटर कुठे मित्रांनो इथं आहे, इकडे यायचं असेल तर काय गुणाकार आणि किती मित्रांनो 1 2 3 0, मग लिहा 1 2 3 या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 5000 मिलीमीटर, याचं उत्तर आलं 5000। पण अजून काय आहे मित्रांनो याच्यामध्ये 40 सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर कुठे मित्रांनो इथं आहे, मग इथं 40 ला 40 लिहा आणि आपल्याला तुकडं कसले करायचंय मिलीमीटर मध्ये करायचंय। मग इकडनं इकडंच यायचंय म्हणून गुणाकार करा आणि इथं काय आहे एकच घर आहे म्हणून 1 0 लिहा, या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 400 काय मिलीमीटर। आता पूर्ण तार बघा, पूर्ण तार काय झाली ही पूर्ण तारेची लांबी झाली बघा 5000 अधिक या दोघांची बेरीज केल्यास किती मित्रांनो 5400, मग इथं लिहा 5400 मिलीमीटर एवढं तुमची ही तारेची लांबी झाली मित्रांनो। आता काय करायचं याचे तुकडे करायचे, तुकडे म्हणजे काय याला कापायचे, कापायचे म्हणजे काय मित्रांनो 18 मिलीमीटर लांबीचे तुकडे करायचे म्हणजे भाग द्यायचे 18 ने 18 मिलीमीटरने, मग आपल्याला तुकडे मिळून जातील। बघा आता या मिलीमीटरला मिलीमीटर गेलं मित्रांनो, राहिले काय 18 1 18 18 त्रिक किती मित्रांनो 54, उत्तर किती आलंय 300। मग 18 त्रिक किती मित्रांनो 54 म्हणजे 300 तुकडे आपल्याला मिळतील। मग पर्याय कुठलं बरोबर आहे मित्रांनो बी पर्याय हा बरोबर आहे। एक प्रश्न मी तुम्हाला या पद्धतीचं घरी सोडवायला देतो आणि इथं आपण काय करू मित्रांनो इथं आपला हा टॉपिक आज संपू मित्रांनो। चला लिहून घ्या। चला 7व्या प्रकार मधला हा प्रश्न तुम्हाला घरी सोडवायचा मित्रांनो आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं 100% उत्तर सोडा मित्रांनो। बघा खूप चांगला प्रश्न आहे, बघा तुम्हाला जर सुटलं नाही तर मला कमेंट करा सर हा प्रश्न सोडून दाखवा, तर मी 100% तुम्हाला सोडून दाखवतो मित्रांनो। बघा प्रश्न बघा 1.2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फी 6 मीटर अंतरावर एक याप्रमाणे
झाडे लावल्यास किती झाडे लागतील? तुम्हाला पर्याय दिलेले मित्रांनो, यातलं कुठलं पर्याय बरोबर असणार आहे तुम्ही काय करा कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारा मित्रांनो. चला ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथं थांबू. आजचा हा टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व प्रश्न झालेले मित्रांनो. ठीक आहे, जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आताच तुम्हाला माहिती आहे 15,000 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत मित्रांनो. तर तयारीला लागा, टाइमपास करू नका. तुमचं करिअर बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा मित्रांनो, इतर गोष्टींना सोडून द्या. ठीक आहे, धन्यवाद. चला.